नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझा विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास हा कायम नागपूरपासून सुरू होतो आणि नागपूरपर्यंत येऊन संपतो. संघाच्या या प्रवासामध्ये मुंबई, दिल्ली अशी सत्तास्थळांमध्ये येऊन जातात, पण ते तात्पुरते मुक्काम असतात. कारण संघाचं उद्दिष्ट हे कायम राजकीय नसून ते हिंदुत्वाची कास धरून सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती आहे असं कायम सांगितलं जातं. पण संघाच्या या इतक्या वर्षांच्या इतिहासात 80 वर्षांपेक्षा जास्त गोवा हे मात्र आता एक न पुसता येणारं पान होऊन बसणार आहे हे नक्की आहे. 100च्या जवळपास पोहोचलेल्या या अवाढव्य संघटनेच्या आयुष्यामध्ये अशी वादळं येत असतात, ते होणारच. पण जे गोव्यात घडलं ते संघाच्या आयुष्यात यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. काँग्रेसनं कदाचित पाहिलं असेल, भाजपानंही पाहिलं असेल, पण संघानं बंड यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. भाषेसारख्या सांस्कृतिक मुद्द्यावरून संघाच्या कोणत्याही प्रांतचालकानं उघड राजकीय भूमिका यापूर्वी कधी घेतली नव्हती. नव्या पक्षाची घोषणा कधी केली नव्हती. करड्या शिस्तीत तयार झालेले शेकडो स्वयंसेवक कधीही या बंडाळीमध्ये यापूर्वी सामील झाले नव्हते. भाजपची सत्ता येऊ देणार नाही अशा शपथा कोणत्याही स्वयंसेवकांनी यापूर्वी कधीच घेतल्या नव्हत्या. पण संघात यापूर्वी असं झालं नव्हतं किंवा संघात आता असं होणार नाही या वल्गना इतिहास जमा झाले आहेत. आणि हे सगळं गोव्यात घडलंय सुभाष वेलिंगकरांच्या निमित्तानं. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना काळे झेंडे दाखवणाऱ्या गोवा प्रांतप्रमुख सुभाष वेलिंगकरांना पत्रक काढून संघाला हटवावं लागलं. संघाच्या साथीनं केवळ दिल्लीकडेच नव्हे तर देशभर दिग्विजय करत सुटलेल्या मोदींच्या भाजपच्या काळातच हे का व्हावं? बहुमताच्या लाटेमध्ये केवळ शिस्तीच्या जोरावर स्वयंसेवकांच्या राजकीय आकांक्षा आता यापुढे संघाला दाबता टाकून येणार नाहीत का? गोव्याची ही बंडाळी संघासाठी आणि भाजपासाठी कोणत्या नव्या युद्धाची नांदी आहे? हेच प्रश्न आता आपल्याला विचारायचे आहेत गोव्यात सुभाष वेलिंगकरांच्या निमित्तानं. आणि यावर आपल्यासाठी चर्चेसाठी आहेत भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे, दिल्लीहून आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर भाजपचे माजी आमदार राहिलेले आहेत. जेव्हा कधी काळी आमदार होण्यासाठी स्वयंसेवक असण्याची गरज नक्की होती, अट होती, त्यावेळेसचे आमदार मधु देवळेकर स्वयंसेवकही आहेत. ते लोकसत्ताचे निवासी संपादक पुण्याहून मुकुंद संगोराम आपल्यासोबत आहेत. आणि थोड्याच वेळात गोव्याचे लोकमतचे संपादक राजू नायक आपल्यासोबत येणार आहेत. कारण या सगळ्या प्रश्नाला गोव्याची स्थानिक राजकारणाची अशी एक बाजू आहे, ते आपल्याला समजावून सांगतील. पण सुरुवातीला जाऊयात विनय सहस्त्रबुद्धे सरांकडे. सहस्त्रबुद्धे सर, कदाचित संघाच्या विरोधकांनी पण अशी कधी विचार केला नव्हता की इतक्या शिस्तप्रिय संघटनेमध्ये अशा प्रकारचं राजकीय बंड कधी होऊ शकेल, पण ते प्रत्यक्षात घडलं. इतक्या शिस्तीच्या काळामध्ये सुद्धा संघामध्ये असं बंड का झालं? सहस्त्रबुद्धे सर. मला असं वाटतं की तुम्ही त्याला बंड असे शब्द वापरून उगाच ग्लोरीफाय करताय. संघामध्ये अशा प्रकारच्या मतभेदांचा निचरा होण्याकरता काही मार्ग असतात आणि निचरा झाला नाही तर काय होतं याची चुणूक काही दशकांपूर्वी दिल्लीमध्ये बघितलेली आहे. दिल्लीमध्येही संघाचे एक संघचालक होते, त्यांनाही अशाच प्रकारे म्हणजे ते अल्पमतात आले. सगळ्यांचं म्हणणं एक होतं आणि त्यांचं एक वेगळं होतं आणि त्यामुळे त्यांनी एक प्रकारे बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला. किंवा बलराज मधोक ज्यांचं अलीकडे निधन झालं, ते जरी जनसंघाचे असले तरी मूळतः संघाचे होते आणि त्यांनी या प्रकारच्या मतभेदांना वाट मिळवून देताना एक प्रकारे बंडखोरी केली होती. त्यामुळे असं एवढी मोठी संघटना आहे, त्याच्यामध्ये या प्रकारच्या घटना या मधून होत राहणं यात काही फार अस्वाभाविक आहे असं मला वाटत नाही. पण स्वाभाविक निश्चित नाहीये. तुम्ही काही व्यक्तींचे दाखले दिलेत, बरोबर, असं होणारच एवढ्या 80 वर्षांच्या संघटनेमध्ये. पण 400 स्वयंसेवक अशा प्रकारच्या एका प्रकारे शपथच घेतात की परत गोव्यामध्ये सत्ता येऊ देणार नाही. ते मागे जातात, एक पक्ष स्थापन करतात. भाजपतनं बाहेर जाऊन पक्ष स्थापन केला समजू शकतो, संघातून बाहेर जाऊन पक्ष स्थापन करतायत ते. मला माहिती नाही गोव्यामधले हे 400 जण जे स्वतःला स्वयंसेवक म्हणतात ते खरोखरच स्वयंसेवक आहेत का, ते ज्यांनी या प्रकारे बंडाचा झेंडा उभारलेला आहे त्यांच्या निकटवर्तीयांमधले आहेत का, कोण आहे त्याची मला कल्पना नाही. त्यामुळे त्याबद्दल मी बोलणार नाही. पण मी एक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की संघाची म्हणून एक काम करण्याची पद्धत आहे. त्या पद्धतीमध्ये राजकीय विषयांच्या बाबतीमध्ये संघ एक धोरण आखून काम करत असतो आणि राजकारणामध्ये म्हणजे खरं म्हणजे या विषयाच्या चर्चेमध्ये संघाचा प्रवक्ता हा अधिक योग्य आहे चर्चेत भाग घ्यायला. पण तुमच्या संयोजकांनी आग्रह केला त्यामुळे मी केवळ एक माझं म्हणणं किंवा माझा दृष्टिकोन या ठिकाणी मांडतोय. बरोबर, तो एवढाच आहे की संघ कधी राजकारणात आलेला नाही आणि हे जे सुभाष वेलिंगकर जे खूप
मोठे कार्यकर्ते बऱ्याच वर्षांपासून आहेत, त्यांनी राजकारण करण्याचा एक इरादा व्यक्त केला आणि या मुद्द्यांवर जे काही मतभेद त्यांचे आहेत त्या मतभेदांवरून आपण निवडणुका लढवू अशी घोषणा केली. हे कुठल्याही संघाच्या संघचालकांनी आतापर्यंत केलेलं नाही आणि ज्यावेळी त्यांच्या मनात राजकीय आकांक्षा उत्पन्न झाली तर याचा अर्थ असा की त्यांनी राजकारण करायचं होतं. त्यामुळे त्यांना नॅचरली खरं म्हणजे त्यांनीच आपणहून राजीनामा द्यायला हवा होता. ते एवढे संघाचे प्रतिनिधी स्वयंसेवक बरोबर आणि यापूर्वी माहिती कोणत्या स्वयंसेवकाला राजकारणात जाण्याची इच्छा निर्माण झाली नाहीये का, आकांक्षा व्यक्त झाली नाही का, असं नाहीये. उदाहरणं भरपूर आहेत, पण संघामध्ये पूर्वी एक प्रकारची आजही माझ्या मते एक शिस्त आहे की संघाकडून विशिष्ट व्यक्तींना राजकारणात पाठवलं जातं, त्याला संघाच्या अधिकारांवरून किंवा त्या पदावरून काढलं जातं. सगळी उदाहरणं अगदी महाजनांपासून मुंडेंपासून ते अगदी मोदींपर्यंत सगळ्यांपर्यंत अशी उदाहरणं आहेत. हे मात्र उदाहरण त्याला अपवाद का ठरलं. आपण राजू नाईकांकडे जाऊयात. राजू नाईक, सहस्त्रबुद्धे सर म्हणतात की आता जे 400 लोक आहेत हे स्वयंसेवक आहेत किंवा नाही आहेत, बाकी कुठले आहेत, म्हणजे कदाचित त्यांच्यावर ते शंका घेत आहेत. तुम्ही मला तिथलं सांगू शकाल, गोव्यामध्ये हे जे 400 लोक आता बंडाच्या तयारीत आहेत, या सगळ्याला नेमकी पार्श्वभूमी काय आहे? ही संघांतर्गत राजकीय बंडाळी नव्हे का? हॅलो, मला तुमचा ऐकू येतोय का माझा आवाज? हो, येतोय. बोला नाईक सर. मला तुमच्या बोलण्याचा शेवटचा भाग ऐकू आलेला नाही, पण पहिला प्रश्न मला समजला. तो सहस्त्रबुद्धे साहेबांनी जो काही प्रश्न उपस्थित केला की हे लोक खरेच संघाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत का, असं जर प्रश्न विचारला तर लोक त्यांना हसतील एवढ्यासाठी, कारण हे खरेच काम करणारे मागच्या 20-25 वर्षात यांनी गोव्यामध्ये तळागाळामध्ये काम करून गोव्यासारख्या एका वेगळ्या राज्यामध्ये संघ उभा केलेला आहे. त्यामुळे त्यांना ते खरेच अशा तऱ्हेचा प्रश्न उपस्थित करणं हे खरं म्हणजे हास्यास्पद आहे आणि गोव्यातील संघ चालक आणि संघ कार्यकर्त्यांचा तो अपमान ठरेल. दुसरी बाजू जर विचार करायची जर झाली तर गोव्यामध्ये प्रचंड बेशिस्त आहे आणि सुभाष वेलिंगकर आणि त्यांच्या ज्या कार्यकर्त्यांनी जे काही चालवलेलं आहे मागच्या 2 महिन्यापासून ते तर अगदी राजकारणाचा भाग झालेला आहे. एवढ्यासाठी कारण मला वाटतं हा संघ आणि बीजेपी यांच्यामधला एक मोठा राजकीय आणि इगो प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्ही जर मागची 2 महिन्यातील सुभाष वेलिंगकरांचं वक्तव्य जर पाहिलं तर ते केवळ टार्गेट मनोहर पर्रीकरांना करतायत. त्यांचं मत आहे मनोहर पर्रीकर जरी गोव्यातून तिकडे गेले तरी ते रिमोट कंट्रोलनं गोवा सरकार चालवतायत. एवढंच नव्हे तर त्यांनी एका विशिष्ट पद्धतीनं गोवा सरकार चालवलेलं आहे. म्हणजे यांचा तर वेलिंगकरांचा थेट आरोप आहे की पर्रीकरांनी कॅथलिक समाजाचं आणि कॅथलिक धर्मगुरूंचं कॅथलिक चर्चचं अंधानुकरण चालवलेलं आहे. तुम्हाला माहित असेल की मागच्या सरकारनं काँग्रेस सरकारनं इंग्रजी शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि तो चर्च धर्मसंस्थेच्या प्रभावाखाली घेतलेला आहे. तो आम्ही हटवणार अशा तऱ्हेचं आंदोलन भारतीय भाषा सुरक्षा मंचाने केलं होतं. त्याला मनोहर पर्रीकरांनी टोटल पाठिंबा दिला होता आणि या रेट्यावरती स्वार होऊन मनोहर पर्रीकरांचं सरकार गोव्यामध्ये स्थापन झालं. त्यानंतर त्यांनी पुन्हा चर्च संस्थेचं अंधानुकरण चालवलं आणि हा निर्णय मागे घ्यायला नकार दिला. इथपासूनचा हा इतिहास आहे आणि त्याच्या विरोधात आता वेलिंगकर आणि त्यांचे संपूर्ण गट आता रस्त्यावर उतरलेला आहे आणि एकदम म्हणजे त्यांनी आता घोषणा केलेली आहे भाजप सरकारला एकही संघ कार्यकर्ता मत देणार नाही. सहस्त्रबुद्धे सर, आपण ऐकतात राजू नाईक काय म्हणतायत, ते गोव्यातून बोलतायत, त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टी निश्चित पुरावा आहे. हास्यास्पद ठरेल असं म्हणतात की जर हे 400 लोक आता जे वेलिंगकरांच्या मागे चालेत हे संघाशी संबंधित होते किंवा नाही असं म्हणणं हास्यास्पद ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे. 25 वर्षांमध्ये त्यांनी संघ तिथं उभा केला, जिथं कॅथलिक किंवा ख्रिश्चन समाजाची संख्या जास्त आहे तिथं संघ त्यांनी उभा केला, त्यामुळे त्यांच्यावर शंका घेणं हे हास्यास्पद आहे. आपलं म्हणणं काय, याच्यावर उत्तर काय? साहेब, कॅथोलिक समाजाची संख्या जास्त आहे म्हणजे बहुसंख्या आहे असं नाहीये. हिंदू समाजच तिथे बहुसंख्य आहे आणि अनेक पद्धतींनी संघाचे अनेक कार्यकर्ते काम करतात. केवळ वेलिंगकरांचे मित्रच तिथे काम करतात असं मानण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये जे पर्रीकर आहेत किंवा आणखी कोणी आहेत, श्रीपाद नाईक आहेत, हे सगळे संघाचे स्वयंसेवकच आहेत. त्यामुळे स्वयंसेवक तितका त्यांच्या बाजूला गेला असं मानण्याचं काही कारण नाही. स्वयंसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्येही देखील आहेत आणि ते अजूनही टिकून आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने जे सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक 4-5% अधिक लोक या प्रकारच्या विषयाशी संबंधित नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट की कॅथॉलिक शाळांना म्हणजे इंग्रजी माध्यमाचं, ते कॅथॉलिक सगळे आहेत असंही मानण्याचं कारण नाही, इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिलेलं अनुदान मराठी माध्यमांच्या शाळांना दिलं जात नव्हतं. ते आमच्या सरकारने सुरू केलं. यांची मागणी अशी आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं अनुदान बंद करावं. एकदा सरकारने घेतलेला निर्णय अशा प्रकारे माध्यमांच्या मुद्द्यावरून बंद करता येत नाही. ही एक व्यावहारिक अडचण असल्यामुळे तो बंद केलेला नाही. परंतु मराठी राजभाषा म्हणजे मराठी भाषा किंवा भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्याचंच संघाचं धोरण आहे, भारतीय जनता पार्टीचंही धोरण आहे.
परंतु प्रोत्साहन द्यायचं याचा अर्थ इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष करायचं असं होत ठीक, नाही. ठीक. आणि त्यामुळे इंग्रजी भाषेला जे ठीक आहे, आपण- पार ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक समानता आणलेली आहे. आणि आता जगामध्ये सगळीकडे माहिती, भारतात सुद्धा इंग्रजी भाषा ही नावापुरती परकीय भाषा झालेली आहे, ती देखील एक प्रकारे ठीक भारतीय आहे. झाली असं म्हणण्याची वेळ आज आलेली आहे. आपण असं इतका म्हणूयात की इंग्रजीचा बरोबर वापर ती आपल्याकडे भूमिका होतो. संघालाही मान्य आहे. कालही संघाचे प्रवक्ते तेच म्हणत होते, संघाचे अभ्यासक तेच म्हणत होते. पण असं आपण समजूयात की स्वयंसेवकांना संघामध्ये भाजपमध्ये गेलेल्यांना जसं प्रॅग्मॅटिक रिअलिझम माहिती असतं, राजकारणातलं ते संघाच्या स्वयंसेवकांना कदाचित माहीत नसावं आणि म्हणून ती भूमिका का घेतली नाही असं आपण सहस्त्रबुद्धेंच्या बोलण्याचा अर्थ काढूयात हवं तर. आपण जाऊयात मधु देवळेकरांकडे. देवळेकर सर, तुम्ही बघता आहात, दोघंही सहस्त्रबुद्धेंनी आपली बाजू मांडली. गोव्यातली परिस्थिती काय आहे ती नायकांनी सांगितली. अशा शिस्तीमध्ये ज्यावेळेस अशी शिस्त एकेकाळी भाजपमध्ये पण दिसत होती, पण आता भाजपचीच लागण संघाला होते आहे का असं तुमच्यासारख्या एका जुन्या स्वयंसेवकाला आणि भाजपचे आमदार राहिलेल्या व्यक्तीला वाटत नाही का? भाजपचा संघ होण्यापेक्षा संघाचाच भाजप होत चाललाय, हे तर उदाहरण नाहीये. वास्तविक परिस्थिती अशी आहे की वेलिंगकर हे एक चांगले स्वयंसेवक आहेत आणि त्यांच्यातले हा जो स्वयंसेवकाचा जो गुण आहे ना तो गेलेला नाही. मी 3 वर्तमानपत्रांमधल्या बातम्या वाचल्या. टाइम्समध्ये हेडलाईन आहे की ही इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द सेंट्रल लिडरशिप इन नागपूर. अर्थात गोव्यासारख्या एका महत्वाच्या ठिकाणाचे प्रांतप्रमुख होते ते. आपल्याला संघाचं ऐका ह्याचं लॉजिकल मी त्याचं हे एनालिसिस करतोय की ह्याच्या मागे एक क्षणिक राजकीय महत्वाकांक्षा ह्या सर्व मंडळींमध्ये दिसून येते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पर्रीकर, गडकरी किंवा आणखीन कोणी संघाचे पदाधिकारी वागले नसतील हे शक्य आहे. कारण कधी कधी संघामध्ये पण पदाधिकारी असं करतात. परंतु त्याचा अर्थ ह्यांच्यामध्ये महत्वाकांक्षा नाही, असं होतं. राजकीय महत्वाकांक्षा नाही आणि ते सांगतायत तेच बरोबर आहे असं नाही. हा भाग 1. नंबर 2, हे जे काही सो कॉल्ड बंड आहे हे 300, 400 किंवा 500 हजार लोकांपर्यंत जरी पोचलं तरी शेवटी ह्या लोकांना राजकारणाने निवडणुका काय आहेत त्याचा अनुभव दिसत नाही. राजकारणामध्ये 500 हजार नाही 20, 30, 40 हजार लोक लागतात. त्यामुळे हे 3 महिन्याची ह्यांनी मुदत दिले. वेलिंगकर म्हणतायत की 3 महिन्यांनी आम्ही पुन्हा संघात परत जाऊ. तर 3 महिने गोव्यामध्ये ह्या निवडणुका होणार आहेत, तोपर्यंत ते आपली ताकद आजमावणार आहेत आणि परत संघवासी होणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे एक पेल्यातलं वादळ आहे. हरकत नाही, पेल्यातलं वादळ आहे. त्यांची राजकीय ताकद वेलिंगकरांची किती आहे हे ते आणि त्यांच्याबरोबर ते 400 स्वयंसेवक किती नेमका तिथं त्यांचं उपद्रव मूल्य किती असू शकतं याबद्दल निश्चित शंका घेऊ शकता येतील. पण नेमकं होतंय काय संघामध्ये जे यापूर्वी झालं नव्हतं. पण जो तुम्ही पहिला मुद्दा उचलला तो आपण सहस्त्रबुद्धेंना विचारूयात की राजकीय महत्वाकांक्षा, हे राजकीय महत्वाकांक्षांचंच युद्ध आहे का सहस्त्रबुद्धे सर? मनोहर पर्रीकर विरुद्ध वेलिंगकर. मनोहर पर्रीकरांचं गोव्यामधलं महत्व सगळ्यांना माहिती आहे. संघाच्या बाबतीत सुद्धा त्यांचा असलेला दर्जा किंवा त्यांचं असलेलं महत्व हेही सगळ्यांना माहिती आहे. वेलिंगकरांच्या राजकीय महत्वाकांक्षा होत्या. मनोहर पर्रीकर दिल्लीला गेल्यानंतर त्या बळावल्या, पण त्यानंतर ते होऊ द्यायचं नाहीये ना संघाला ना भाजपला. आणि या दोघांच्या राजकीय महत्वाकांक्षा युद्धातूनच ही वेळ संघावर आली की संघातल्या एका प्रांतप्रमुखाला बाहेर जाऊन पक्ष काढायची वेळ आली. सहस्त्रबुद्धे, दुर्दैवाने मला असं वाटतं की म्हणजे सुभाष वेलिंगकर यांनाही मी खूप अनेक वर्ष ओळखतो आणि ते संघाचे एक अतिशय निष्ठावान आणि समर्पित कार्यकर्ते आता होते असं म्हटलं पाहिजे. कारण आता त्यांनीच स्वतःहून संघापासून स्वतःला थोडंसं वेगळं केलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की एका टप्प्यावरती त्यांच्या मनामध्ये राजकीय आकांक्षा जागृत झाली असावी असं वाटण्याचा म्हणजे असं म्हणण्याजोगी स्थिती आहे. आणि त्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे त्यांनी संघटनेची शिस्त, संघटनेचं अनुशासन या सगळ्याचा एक प्रकारे बळी दिला आहे आणि त्यातनं या प्रकारचा पेचप्रसंग ओढवला आहे. पण पर्रीकरांची नाराजी वा त्यांचं वजन ना संघ ना भाजप डावलू शकत नव्हता, हे जितकंच खरं होतं. म्हणून वेलिंगकरांच्या मागे कोणी उभं राहिलं नाही त्यांच्या महत्वाकांक्षेसाठी. मला असं वाटतं की जसं मी मघा काही म्हटलं तर त्यावेळी नायक असं म्हणाले की हा संघ स्वयंसेवकांचा अपमान आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की हे पर्रीकरांच्या प्रभावामुळे झालं असं म्हणणं हा संघाच्या निर्णयकर्त्यांचा अपमान आहे.
असा संघामध्ये कोणी नेता मोठा असला, पर्रीकर खूप मोठे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवक आहेत, परंतु असा कुणाही व्यक्तीच्या प्रभावातून निर्णय होत नाही. सारासार विचार करून हे प्रकरण काही आपण नाहीये. तेव्हा गोव्यातलं हे पेल्यातलं वादळ आहे की नवीन युद्धाची नांदी? आपली चर्चा सुरू राहणार आहे, पण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनं लगेच परत येणार आहोत. तुम्ही पाहत रहा माझा विशेष. माझ्या विशेषमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय की संघात जे बंड झालंय गोव्यामध्ये वेलिंगकरांच्या निमित्तानं त्याचे अन्वयार्थ काय आहेत. मुकुंद संगोराम आपल्या सोबत आहेत. संगोराम सर, आपण सगळे असं म्हणतो की यापूर्वी असं कधी संघामध्ये घडलेलं नव्हतं, एवढ्या शिस्तीची संघटना. पण यापूर्वी सुद्धा अशी काही उदाहरणं आहेत का? काही उदाहरणांचा ओझरता उल्लेख सहस्त्रबुद्धेंनी सुद्धा केला, पण संघाची एकंदरीत 80 वर्ष ज्या प्रकारे ज्या शिस्तीनं ही संघटना चाललेली आहे, तो इतिहास बघता अशा प्रकारची वादळं किंवा अशा प्रकारची युद्ध आकांक्षेपोटी ही संघामध्ये यापूर्वी कधी घडलेली होती का? संगोराम सर. आकांक्षेपोटी घडली असतील असं म्हणता येणार नाही, पण ज्यांना संघाच्या कामाच्या व्यतिरिक्त इतर काम करण्याची इच्छा आहे, विशेषतः राजकीय स्वरूपाचं, अशा लोकांनी हे काम सुरू केल्याबरोबर संघानं त्यांना पदमुक्त केलं. संघाच्या भाषेत बोलायचं तर त्यांना कामातून दूर करण्यात येते. संघाच्या पद्धतीत त्यांना कामातून दूर केलं जातं. याचा अर्थ ते संघाचे राहत नाहीत असं मात्र होत नाही. मी तुम्हाला 2-3 लक्षात राहतील अशी उदाहरणं आहेत जी संघाच्या एकूण इतिहासातली महत्वाची उदाहरणं आहेत असं मला नेहमी वाटतं. पुण्यात एक गणी जोगळेकर म्हणून वकील होते, फार मोठे वकील होते आणि संघाचे अत्यंत मोठे स्वयंसेवक होते. बिंदुमाधव जोशी हे तर सगळ्यांना माहिती आहे, यांनी ग्राहक पंचायत चळवळ सुरू केली. मधुकरराव देवल म्हैसाळचे, ज्यांनी ग्रामायण नावाची संस्था सुरू केली, मधुकरराव देवल यांनी म्हैसाळमध्ये. ही 2-3 नावं अशासाठी महत्वाची आहेत की यांनी वेगळं काम केलं, यांनी काही राजकारणच केलं अशातला भाग नाही, परंतु यांना संघाच्या कामातून मुक्त करण्यात आलं किंवा संघाच्या कामातून बाजूला करण्यात आलं. त्यानंतर या माणसांनी स्वकर्तृत्वानं आपापलं काम अतिशय मोठ्या प्रमाणात करण्यात यश मिळवलं आणि त्यानंतर संघामधली सामान्यतः असलेली चर्चा अशी की हे आमचेच आहेत. हे आत्ता कामात जरी नसले, व्यवस्थेमध्ये जरी नसले तरी ते आमचेच आहेत. आणि गमतीचा भाग असा की हे सगळे ज्यांना कामातून दूर केलेले आहेत त्यांनीही कधी असं म्हटलं नाही की आता मी संघाशी माझा काही संबंध नाही. दुरून पण ते संघाचेच राहिले. प्रश्न असा आहे, पण असं काही झालं जसं वेलिंगकरांचं उदाहरण की सरळ सरळ ही राजकीय महत्वाकांक्षा आहे, त्यांना एक पक्ष स्थापन करायचा आहे, त्यांनी उघड उघडपणे त्याची जाहीर पण केलेलं आहे. तशा प्रकारचं उदाहरण कधी होतं का? आणि तुम्ही म्हणतात की त्यांना बाजूला केलं गेलं, पण पत्रक काढून यांना आता या पदावरून दूर करण्यात आलेलं आहे, असं यापूर्वी कधी घडलेलं नाही. असं कधी घडलेलं नाही. आणि हे सगळं संघाच्या चौकटीमध्ये इतकं शांतपणे घडतं की या कानाचं त्या कानाला कळत नाही. आणि त्या कार्यकर्त्यांना जो निरोप द्यायचा तो बरोबर जातो आणि त्याप्रमाणे अत्यंत शांतपणे हे सगळे बदल घडत येतात. गोव्यात जे झालं ते वेलिंगकरांच्या बरोबर अन्य 400 लोक असं म्हणायला लागले की वेलिंगकरांच्या बरोबर आम्ही राहू आणि आम्हाला वेलिंगकरांचाच मुद्दा महत्वाचा वाटतो. हे असं पहिल्यांदा घडलं. संघाला या पद्धतीची बेशिस्त कधी माहिती नाही. म्हणजे ही संघाच्या भाषेत म्हणायचं तर ही बेशिस्तच आहे एका अर्थानं, कारण वरून आलेला आदेश किंवा संघाची मूळ चौकट मोडण्याची ताकद ही संघातल्या कुठल्याही एका व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या छोट्या समूहामध्ये नसते असा संघाचा विश्वास आहे. आणि तो कदाचित खराही असेल, कारण इतकी वर्ष 100 वर्षाची होत आलेली ही संघटना या पद्धतीने अत्यंत पोलादी पद्धतीने चालू शकली. याचं कारण संघात घेतलेला निर्णय तळापर्यंत पोहोचवणं आणि तो अंमलात आणणं याची एक अतिशय आखीव आणि रेखीव अशी यंत्रणा गेल्या इतक्या वर्षात उभी करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे ज्याला आपण पेनिट्रेशन ऍट लोअर लेवल म्हणतो ते संघामध्ये सातत्यानं करण्यात आलं आणि त्यामुळे संघाचे अनेक चुकलेल्या निर्णयाबद्दलही संघातल्या कोणी जाहीरपणे टीका केली नाही. पण ते असं होत आहे आणि ते असं अपवादात्मक होत आहे की काय, किंवा हे अपवादाचं उद्या जनरलायझेशन सुद्धा होईल की काय? सहस्त्रबुद्धेंना काही उत्तर द्यायचे जे तुम्ही म्हणतात. सहस्त्रबुद्धे सर, तुम्हाला काही बोलायचं होतं? नाही, मी संगोरामांच्या संबंधात काही म्हणत नाही, कारण त्यांनी जे सांगितलं ते योग्यच आहे. त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं. तुम्ही जे म्हणताय की पत्रक काढून असं करावं लागलं, याचं कारण हा विषय सार्वजनिक झाला होता चर्चेचा, त्यामुळे संघाला पत्रक काढावं लागलं. अन्यथा संघ कधी पत्रक काढत नाही. पण हे लोकांना कळलं पाहिजे की संबंधित गृहस्थ हे आता संघाच्या पदावर नाहीत, एवढ्याकरता ते पत्रक काढलेलं आहे. पण दुसऱ्या बाजूने मी आपल्याला सांगतो की
एका विशिष्ट वातावरणाचा परिणाम म्हणून 300-400 लोक किंवा काय जे सांगितलं आहे असं झालंही असेल. माझी खात्री आहे की हे पेल्यातलं वादळ ठरेल. हे 400 मंडळी कदाचित उद्या वेलिंगकर सुद्धा परत माघारी येतील आणि हा विषय संपेल. परंतु एका क्षणिक भावनेपोटी एका विषयाचा एक अशा प्रकारचा बागुलबुवा निर्माण केला गेला आणि त्यातनं या प्रकारची वाट या मंडळींनी चालली. निश्चितपणे हे संघाच्या शिस्तीत बसणारं नाही आणि त्यामुळे त्याची किंमत त्यांना निश्चित चुकवावी लागेल. पण माझी अशी खात्री आहे की संघामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे त्याच्यामध्ये या प्रकारच्या प्रसंगाचा कुठलाही फार मोठा गहजब होण्याची शक्यता मला दिसत नाही. भारतीय जनता पार्टीचा विजय होईल. या चुकीच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीचं राजकारण करण्याची वेलिंगकरांची इच्छा आहे, दुर्दैवाने त्यांच्या, मी असं म्हणेन की ते यशस्वी होणार नाही. ठीक 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 मी येतो परत तुमच्याकडे सहस्त्रबुद्धे सर. आपण राजू नायकांकडे जाऊयात. राजू नायक, पेल्यातलं वादळ असं म्हणताहेत आणि तसंच ते होणार आहे असं सहस्त्रबुद्धेंचं म्हणणं आहे. मधु देवळेकरांचं पण ते म्हणणं आहे. गोव्यात परिस्थिती काय आहे? हे खरंच पेल्यातलं वादळ ठरेल का? मला वाटत नाही हे पेल्यातील वादळ आहे. याला अनेक पैलू आहेत. हे हा जो संघर्ष आहे मागची 30 वर्ष चाललेला आहे. वेलिंगकर वर्सेस मनोहर पर्रीकर असं त्याला एक वैयक्तिक असूया, वैयक्तिक स्वार्थ, राग, लोभ असा सुद्धा एक संघर्ष आहे. तुम्हाला सांगतो 30 वर्षापूर्वी जेव्हा गोव्यात भाजपा स्थिरस्थावर करायचा निर्णय झाला तेव्हा मनोहर पर्रीकर आणि सुभाष वेलिंगकर अशी 2 नावं पाठवण्यात आली होती. त्याच्यामध्ये सुभाष वेलिंगकरांना संघानं मागे घेतलं आणि सांगितलं संघाच्या कामासाठी आम्हाला वेलिंगकर पाहिजे आहेत. त्यामुळे वेलिंगकर मागे राहिले, संघासाठी काम करत राहिले आणि मागच्या 30 वर्षामध्ये लोकांनी पाहिलं मनोहर पर्रीकरांनी मारलेली भरारी, सेंट्रल गव्हर्नमेंट पर्यंत त्यांचं जाणं, त्यांचा विकास आणि या काळामध्ये भारतीय जनता पक्षातील अनेक मंत्री, आमदार यांनी केलेली प्रचंड संपत्ती, यांचा झालेला विकास हा एक असूयेचा भाग भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी सुरू झालेला आहे. आणि कार्यकर्ते म्हणतात की आम्ही काम करत राहायचं का आणि भाजपाचे नेते मोठे होत राहणार का, अशा तऱ्हेचं एक अँगल पण या सगळं याला आहे. आणि असं सांगितलं जातं की वेलिंगकरांना पर्रीकरांबद्दल वैयक्तिक असूया आहे. ते मोठे झाले, आम्हाला मोठं होता आलं नाही. आणि त्यामुळे हा जो राजकीय संघर्ष आहे त्याला अशा तऱ्हेचे स्वार्थ, राग, लोभाची पण किनार आहे. बिलकुल, आणि ते नाकारून चालणार नाही. हाच महत्वाचा प्रश्न आहे की ठीक आहे पेल्यातलं वादळ हे होईल, पण हा केवळ एका राज्यापुरता अपवाद कसा ठरला जाईल? देवळेकरांना विचारूया. देवळेकर सर, तुम्हीच म्हणालात पेल्यातलं वादळ सगळ्यात पहिल्यांदा, पण जे राजू नायकांनी आता सांगितलं की ह्या राजकीय असूया आहे, अनेकांना संघातनं जे भाजपमध्ये गेले या सगळ्यांना मोठं होण्यासाठी होताना बाकी सगळ्यांनी बघितलं, बाकी प्रत्येकाच्या राजकीय आकांक्षा त्याच्यामध्ये त्यांना दिसल्या, ते सगळे मोठे होत आहेत, आपण का व्हायचं नाही? हे सुद्धा आता भाजपच्या किंवा संघाच्या काडरमध्ये ही आकांक्षा आता मोठी होताना दिसते आहे. त्याचंच उदाहरण हे म्हणावं लागेल. ही भाजपसाठी आणि संघासाठी सुद्धा अपवाद नसून किंबहुना एका चिंतेची नांदी आहे, असं आपल्याला वाटत नाही का देवळेकर सर? हे खरं आहे की अशा प्रकारची महत्वाकांक्षा अनेक प्रकारच्या निरनिराळ्या काम करणाऱ्या क्षेत्रामध्ये जे स्वयंसेवक आहेत त्यांच्यामध्ये उपस्थित व्हायला लागलेली आहे. प्रत्येक संघटनेचे 2 भाग असतात. एक तर व्यवहार आणि ऍडमिनिस्ट्रेशन आणि दुसरं तत्वज्ञान. ही जी मंडळी बाहेर पडतात किंवा सो कॉल्ड बंड उभारतात ते सुद्धा संघाची बांधिलकी आणि संघाचं मूळ जे तत्वज्ञान आहे, हे हिंदू राष्ट्र आहे, हे तत्वज्ञान आहे, त्याच्या विरुद्ध कोणी जात नाही. त्यामुळे संघाच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध हे गेले असं म्हणता येणार नाही. आणि संघाची बांधिलकी ठेवूनच ह्यांना जे काही त्यांची महत्वाकांक्षा पूर्ण करायची आहे ते करण्याचा ते प्रयत्न करतात. कारण त्यांना माहीत आहे की संघ एक शक्ती आहे आणि संघाच्या मागे अनेक निस्वार्थी स्वयंसेवकांची जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे हे सो कॉल्ड मोठे नेते झालेत. ते मोठे स्वयंभू नेते नाहीत, ते झालेत, ते संघाने त्यांना मोठे केलेले आहेत. बरोबर. कोणीही असो, तुम्ही नाव घ्या, हे नेते संघाने मोठे केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक संघटनेमध्ये एक व्यवहार असतो, ऍडमिनिस्ट्रेशन असतं आणि ही ऍडमिनिस्ट्रेशनची चूक होऊ शकते. संघामध्ये सुद्धा ही ऍडमिनिस्ट्रेशनची चूक होऊ शकते आणि कदाचित संघ पण याला 80 वर्षाचा संघ अपवाद ठरू शकत नाहीये. आपल्याकडे अगदी थोडा वेळ सहस्त्रबुद्धे सरांकडे जाऊया. सहस्त्रबुद्धे सर, हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा. नाही, एक बोला पूर्ण करा. देवळेकर सर पूर्ण करा. एक मिनिट. संगोरामांनी एक चांगलं उदाहरण दिलं देवलांचं. आणि देवल त्यांच्याबरोबर आमचे मित्र दिबी गोखले वगैरे अनेक होते
आणि काही काळाने ते संघामध्ये परत आणि संघाचेच होते आणि संघामध्ये परत सक्रिय झाले. त्याचं कारण असं आहे की ते मूळ तत्वज्ञानाशी त्यांची फारकत झालेली नव्हती. त्यांचा जो काही संघर्ष झाला होता, कोणीतरी सुरुवातीला एक शब्द वापरला होता, इगो क्लॅश. हा इगो क्लॅश कधी कधी होऊ शकतो आणि इथे सुद्धा वेलिंगकरांसारखा चांगला प्रभावी कार्यकर्ता ह्याला कधीतरी वाटू शकतं की पर्रीकर पेक्षा मी जास्त चांगला कार्यकर्ता आहे, मी अमुक आहे आणि मला पण स्थान मिळालं पाहिजे. हे स्वाभाविक आहे. मनुष्याला अशी भावना त्याच्यामध्ये असा विचार येऊ शकतो. आपण हे स्वीकार करायला पाहिजे. आणि म्हणून संघामध्ये पण ज्या ज्या काही वेळेस त्या त्या ठिकाणी जे कोणी व्यवस्था बघणारे कार्यकर्ते असतात, ऍडमिनिस्ट्रेशन बघणारे कार्यकर्ते असतात, त्यांच्या हातून चूक होते किंवा होऊ शकते. ठीक आहे, हे देवलांच्या ही चूक होऊ शकते आणि या भावना, या आशा आकांक्षा राजकीय सुद्धा असू शकतात. सहस्त्रबुद्धे सरांकडे जाऊयात. सहस्त्रबुद्धे सर, जो मुद्दा राजू नाईकांनी पण मांडला आणि नंतर मनु देवळेकरांनी पण त्याला होकार भरला, तो म्हणजे की एवढेच एक पक्ष संघटना मोठी होत असताना बाकी सगळे आपल्यापासून सुरू झाले, एकत्र काम सुरू झालं, बाकी सारे केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचले, मी का पोहोचलो नाही, मी किती वेळ पक्षासाठी कार्यकर्ता म्हणून काम करायचं, हे कोणत्याही राजकीय पक्षामध्ये असलेल्या अपेक्षांचं हे जे युद्ध आहे, अंतर्गत युद्ध आहे, हे आता संघाला सुद्धा जो अपवाद राहिलेला नाहीये. कारण सगळीकडे भाजपचं देशात बहुमत येत आहे, अनेक राज्यांमध्ये बहुमतं येत आहेत, तुमचा दिग्विजय एका प्रकारे सुरू आहे. अशा वेळेस स्वयंसेवकाला, जो भाजपचा कार्यकर्ता म्हणून पण कधी कधी काम करतो, त्याला सुद्धा आशा आकांक्षा असणं आवश्यक आहे. असं ते असणारच. त्यामुळे ही नांदी ठरलेली आहे का, एका भविष्यातली चिंता संघ आणि भाजपसाठी ही आहे का? सहस्त्रबुद्धे सर, असं काही मानण्याचं कारण नाही. हजारो उदाहरणं मी तुम्हाला देईन की ज्यांनी वेलिंगकर यांच्या सारखंच त्यागपूर्ण जीवन जगले आणि आतापर्यंत काम केलं, त्यांच्या मनात कधी आकांक्षा उत्पन्न झाली, एक वेलिंगकरांच्या मनात आकांक्षा उत्पन्न झाली तर त्यावरून आता नांदी होणार आणि आता काहीतरी भयानक होणार असं मानण्याचं काही कारण नाही. वेलिंगकर एक आहेत, त्याच्या बाजूला मी तुम्हाला 1,00,000 उदाहरणं देईन की अशाच पद्धतीने तपस्वीपणे काम करणारी लोक अजूनही राजकारणापासून अंतर राखून आपलं काम शांतपणे करतायत. त्यामुळे हा कधी प्रघात होऊ शकत नाही. हा एक छोटासा अपवादात्मक प्रकार आहे आणि त्यामुळे वेलिंगकरांविषयी संपूर्ण आदर बाळगून सुद्धा त्यांचा मार्ग चुकलेला आहे आणि ही आकांक्षा या पद्धतीने त्यांनी अभिव्यक्त करणं हे पूर्णपणे राजू नायक, सहस्त्रबुद्धेंचं हे म्हणणं पटतं का? एखाद्या बहुमतातल्या पक्षाचे एखादे व्यक्ती प्रवक्ते बोलावेत, नेमकं तसंच उत्तर त्यांच्याकडनं येतंय का या बाबतीमध्ये? नाही, अगदी खरं. आणि मी तुम्हाला सांगतो, वेलिंगकर आपली शक्ती 2017 मध्ये गोव्याची निवडणूक होते त्याच्यामध्ये दाखवून देणार आहे आणि मला वाटतं ते दाखवून देतील. त्यांचं मला माहिती आहे, त्यांचं किंवा त्यांचा जो हा जो गट आहे त्यांच्याकडे मोठी ताकद नाहीये, पण प्रत्येक मतदारसंघामध्ये माझ्या मते त्यांच्याकडे किमान 1 ते 1,500 2,000 मतं असतील आणि ही 2,000 मतं गोव्यामध्ये, किंवा कारण मतदारसंघ छोटे आहेत, 2,000 मतं इम्पॅक्ट दाखवू शकतात. त्यामुळे मला वाटतं की भाजप सरकारला हरवण्याची ताकद या बंडामध्ये आहे आणि वेलिंगकर ती ताकद या निवडणुकीत दाखवून देणार आहेत. बरोबर. एक शेवटचे काही मिनिटं आपल्याकडे, सेकंद आपल्याकडे जाऊयात संग्रामांकडे. संग्राम सर, इतक्या वर्षांचा भाजपचा आणि संघाचा राजकीय इतिहास तुम्ही पाहता आहात. सहस्त्रबुद्धे म्हणतात तसं हे पेल्यातलं वादळ आहे, तात्पुरतं, याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही असं म्हणायचं का हे चिंतेचं कारण आहे भाजपसाठी आणि संघासाठी? संग्राम सर. नाही, मला असं वाटतं की ज्या अर्थी वेलिंगकरांना अशी आकांक्षा व्यक्त व्हावीशी वाटली, याचा अर्थच मुळे संघानं गेल्या काही वर्षात वेलिंगकरांकडे पूर्ण लक्ष दिलेलं नसलं पाहिजे. आपल्या एखाद्या कार्यकर्त्याच्या अशा आकांक्षा जर त्याच्या मनात निर्माण होत असतील तर त्या कशा पद्धतीनं हाताळायच्या याचं पण एक संघात शास्त्र आहे. त्यांना दुसऱ्या कामात अशा पद्धतीनं गोवलं जातं की त्यांना तिथं त्यांना जे मिळायला हवं त्याच्यात थोडंसं कमी का होईना पण मिळेल. वेलिंगकरांच्यावर हा अन्याय झाला का काय मला माहित नाही, पण कदाचित नायक नीट स्पष्टपणे सांगू शकतील. पण हा एका अर्थानं संघाचा पराभवच म्हणायला लागेल की आपल्या एका अत्यंत निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होतो आहे आणि हे तो आडून किंवा स्पष्टपणे बोलतो आहे आणि तरीही आपण त्याच्यावर दमन क्रिया करून त्याला कामातून दूर करतो आहोत. हे आज अतिशय छोटं, म्हणजे गोवा हे मुळात स्वतंत्र संघाचा स्वतंत्र प्रांत पण नाही. बरोबर. गोवा राज्य हे महाराष्ट्र प्रांतातल्या कोकण प्रांताला जोडलेलं आहे. त्यामुळे स्वतंत्र प्रांत तो जेव्हा होईल तेव्हा त्याचं काय व्हायचं ते होईल. प्रश्न आहे तो ही अतिशय छोटीशी ठिणगी आहे असं म्हणता येईल. पण अशी अपेक्षा आकांक्षा असणाऱ्या कोणालाही कसं हाताळायचं
याचा विचार आता संघातल्या सगळ्या बरोबर, धोरणांना याचा करण्याशिवाय पर्याय नाही. विचार पण आज संघातल्या एक वेगळी सगळ्यांना करावी. आता करायची वेळ झालेली आहे. आणि जसं संगोराम म्हणाले की हा जर तो विचार केला गेला नाही तर हा संघाचा पराभवच मानावा लागेल, जरी गोवा प्रांत एकदम छोटा असला तरी सुद्धा. आणि या आशा आकांक्षांचा संघाला विचार करावा लागेल. अर्थात नायक जसं म्हणाले तसं की प्रत्येक कार्यकर्त्याच्या स्वयंसेवकाच्या राजकीय आकांक्षा असतात. प्रत्येकच महाजन आणि मुंडेंना वसंतराव भागवत भेटतात असं तर होत नाही. प्रत्येक नरेंद्र मोदींना वकील साहेब भेटतात असं होत नाही. पण त्यामुळे ज्यांना जे भेटत नाहीत वसंतराव भागवत किंवा वकील, त्या बाकी सगळ्यांचं काय करायचं हा प्रश्नही उरतोच. आणि म्हणून त्या दृष्टीनंच गोव्याकडे बघितलं पाहिजे. आणि घोडा मैदान जवळच आहे, कारण गोव्याची निवडणूक काहीच महिन्यांवर येऊन पोहोचलेली आहे. आणि तिथं आम आदमी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी असे सगळे सारे मध्ये येणार आहेत. आणि आता वेलिंगकरांचा नवा पक्ष येतोय, त्यामुळे संघासाठी आणि भाजपासाठी ते आव्हान आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. ते केवळ पेल्यातलं वादळ आहे असं म्हणून बेफिकिरी दाखवता येणार नाही. आपले सगळे जे मान्यवर आहेत आपल्या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि माझा विशेषमध्ये इथंच थांबूयात. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.